नमस्कार शेतकरी बंधूंनो, पहा आपण हळदीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत. हळद एवढी दिसायला चांगली आहे, परंतु काही ठिकाणी कंदसड लागली होती आणि थोडीफार आताही आहे. मध्ये गेल्यानंतर जमीन एकदम चिकट आहे. आपण मध्ये फिरत असताना पाहायचं की जमीन आपली नरम आहे की नाही. जर जमीन नरम नसेल तर आपण व्यवस्थित असं ड्रिपने पाणी देऊन घ्यायचं. जास्त कडक जमीन असली तरीसुद्धा आपल्या त्याला कंदसड लागू शकते. त्यामुळे आपण व्यवस्थित पाण्याचं नियोजन करायचं आणि कंदसड कशी थांबेल याकडे लक्ष द्यायचं. तर पहा, या प्लॉटवर आम्ही दादाच्या प्लॉटवर 8 दिवसा अगोदर आलो होतो, तेव्हा जास्त कंदसड होती. आता आपण ती त्यांना हायड्रोजन पेरॉक्साईड 40% मधलं देऊन ती आटोक्यात आणलेली आहे. आता आम्ही जवळपास 5 ते 6 ठिकाणी झाडं उपटून पाहिले तर कुठेही आम्हाला कंदसड सापडलेली नाही आणि जवळपास आटोक्यात आल्यासारखी आहे. आता एक वेळा आपला हायड्रोजन पेरॉक्साईड झाल्यानंतर आपल्याला याला मेटल ॲक्झिल आणि मॅनकोजेब द्यायचा आहे. सोबतच थायमिथोझॅम 30% आणि क्लोरो 50% मधलं 1 लिटर प्रति एकरी टाकायचं आहे. त्याने आपली सड ही व्यवस्थित कंट्रोल होईल आणि आपला प्लॉट हा चांगला राहील. धन्यवाद.